अशी निळी पिशवी मिळालेली आहे. आपला हा साधारण 3-4 दिवस झालेला कचरा आहे, पण आपल्याला वाटतं बराच कचरा आहे. तो कसा आपण हे करू शकतो? आता ही एक प्लॅस्टिकची बाटली आहे. सगळं जर का प्लॅस्टिक आपण ह्याच्यात टाकायला सुरुवात केली तर मग आपल्या लक्षात येईल की तो कचरा काही खूप होत नाही. आता याप्रमाणे आपण प्लॅस्टिक त्याच्यात टाकायला एक सुरुवात करतो. थोडं कागद आणि काय वेगळं असेल तर वेगळं ठेवायला हरकत नाही, पण प्लॅस्टिक आपल्या पुढ्या असं जे काही असेल एका प्रकारचं हे सगळं शक्यतो एका ह्याच्यात घालावं. बाकी दिसतं ते प्लॅस्टिकच्या पिशव्या, आपल्या दुधाच्या पिशव्या, इतर प्लॅस्टिकच्या पिशव्या, या प्लॅस्टिकच्या पर्यंत आपण अशा कोंबल्या. औषधाची बाटली आहे समजा, ती कशी आहे तशी ठेवता. मग या प्लॅस्टिकच्या पिशव्या ज्या दिसत आहेत ते आपण अशा प्रकारे सगळ्या कोंबतोय. कागद जरा वेगळा केला मग कागदाचं सगळं एका ठिकाणी आपल्याला टाकता येईल. आपलाच कचरा आहे त्यामुळे हात लावायला काय त्याच्यामध्ये काय घाण आहे किंवा अशा आहे. म्हणजे बाटल्या वगैरे त्या वेगळ्या ठेवाव्या, त्या वेगळ्या टाकता येईल. प्लॅस्टिक दिसलं की ते सगळं प्लॅस्टिकच्या ह्याच्यात टाकावं. कागद आहे, कागद जरा वेगळा ठेवावा. प्लॅस्टिक आहे, प्लॅस्टिक एकत्र करावं. आणि अशा प्रकारे ही जरा फॉईल बेस्ड पिशवी आहे. मगाशी मी म्हटलं होतं हे फॉईल बेस्ड पिशवी असेल तर त्याच्यात फॉईलचं जे आहे ते एकत्र करावं, म्हणजे त्यांना आपण सोपं पडतं फॉईल बेस्ड ठेवायला. आपली औषधाची रिकामी स्ट्रीप आहे किंवा हे पण फॉईल बेस्ड आहे. आता हे मोठा औषधाच्या बाटलीचा खोका आहे. ही बाटली वेगळी ठेवावी आणि याच्यात आपण कागद सगळे टाकू शकतो. कागदाचं जे काही कागद मटेरियल आहे हे सगळं एकत्र जाईल. कधी कधी आपले टिश्यू पेपर असतात स्वयंपाकघरात किंवा काय, ते सगळे याच्यात गेलेले आहे. तुपाचा खोका आहे किंवा फॉईलच्या याच्यात टाकली कदाचित आपली 5 मिनिटाच्याच जातात, पण आपला कचरा खूप चांगल्या पद्धतीने जातो. प्लॅस्टिक आहे, प्लॅस्टिकच्या बरणीत दाबून टाकतो. फॉईल जे आहे फॉईल आहे. आता आपण हे जवळजवळ सगळा कचरा कागद प्लॅस्टिक असा केला आहे. आता थोड्याशा औषधाच्या डब्या, काही सिरिंजसारख्या गोष्टी ज्या आहेत त्या एका साध्या प्लॅस्टिकच्या पिशवीत टाकला. स्पंज आहे, एखादा पेन आहे, काहीतरी शूची बेस आहे, मला वाटतं अशा छोट्याशा डब्या प्लॅस्टिकच्या. जो बाल्डीमध्ये कचरा होता तो आता केवढ्या छोट्या स्वरूपात झाला आपल्या लक्षात येईल. कागदाची बॅग झाली, प्लॅस्टिकची डबी होती त्यात सगळं प्लॅस्टिक गेलं. बाकी याच्यात फॉईल आहे, याच्यात कागद आहे किंवा खोक्या होती. जस्ट आपण या प्लॅस्टिक टाकायचं. याप्रमाणे बॅग आता जर का बघितली तर इतकी छोटीशी झालेली आहे. याला टायमिंग पिरियड आहे तर आपण बांधू शकतो, पण बऱ्याचदा ही आता प्लॅस्टिकची पिशवी अतिशय स्वच्छ आहे. तर बऱ्याचदा बायकांना असा प्रश्न पडतो की हा सुका कचरा कुठे घरात ठेवावा, काय करावा. तर प्रत्येकाने घरातला आपला एखादा कोपरा निवडून ठेवा. माझ्या घरी हा असा डेस्क आहे, त्या आतमध्ये ठेवून द्यायचा 2-3 दिवसाचा झालेला. आणि त्याच्यानंतर मग जेव्हा आठवड्यात एकदा येईल तेव्हा तो